नमस्कार, वर्ल्ड इन्फोटेक कम्प्युटर क्लासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत MKCL इरा ऍप बद्दल. जानेवारी 2020 ते जुलै 2020 या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी MSCIT कोर्ससाठी प्रवेश घेतला आहे त्यांच्यासाठी हे ऍप अतिशय फायदेशीर आहे. चला तर मग हे ऍप कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आणि त्याचा वापर कसा करायचा ते बघूयात. सर्वात पहिले प्ले स्टोअर हे ऍप आपण सुरू करूयात. यामध्ये MKCL इरा ऍप असं आपल्याला सर्च करायचं आहे. इथे एक नंबरलाच तुम्हाला MKCL इरा हे ऍप दिसत आहे. इन्स्टॉल बटनावरती क्लिक करून हे ऍप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ऍप इन्स्टॉल झालेला आहे. आता हे ऍप आपण सुरू करूयात. त्यासाठी ओपन बटनावरती टॅप करूयात. अलाउ MKCL इरा टू मेक अँड मॅनेज फोन कॉल्स या गोष्टींना आपण अलाउ करणार आहोत. इथेही आपल्याला अलाउ करायचं आहे. आता आपल्याला या ठिकाणी लॉग इन आयडी आणि पासवर्ड या ऍप मध्ये द्यायचा आहे. आता हा लॉग इन आयडी आणि पासवर्ड आपल्याला कुठे अवेलेबल होईल, तर ज्या विद्यार्थ्यांनी MSCIT चे ऍडमिशन केलेले असतील त्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलवरती ऍडमिशन केल्यानंतर एक SMS येतो. त्याच्यामध्ये तुमचा लॉग इन आयडी पासवर्ड तुम्हाला मिळालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे तो आज अवेलेबल नसेल त्यांनी ज्या सेंटरमध्ये MSCIT चे ऍडमिशन घेतलं असेल त्या सेंटरशी संपर्क करावा. तिथनं तुम्हाला तो अवेलेबल होईल. आणि वर्ल्ड इन्फोटेक कम्प्युटर एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी तो त्यांच्या मोबाईलवर पाठवण्यात आलेला आहे. परंतु काही कारणास्तव काही विद्यार्थ्यांच्या मोबाईलवरती तो येऊ शकला नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी खालील नंबरवर मला संपर्क करावा, त्यांना मी तो देईल. इथे आपला इराचाच लॉग इन आयडी पासवर्ड वापरून आपल्याला लॉग इन करायचंय. चला तर मग आपण लॉग इन करूयात. लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाईप केल्यानंतर इथे ऍक्टिव्हेशनची प्रोसेस सुरू होते. इथे ऍक्टिव्हेशनची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आपल्या समोर अशा स्वरूपाची एक स्क्रीन दिसत आहे. यामध्ये खालील बाजूला तुम्हाला MSCIT एक्झाम प्रॅक्टिस समोर 50 सेशन दिसत आहेत. त्यावरती आपण क्लिक करूयात. सर्वात पहिले करंट सेशन क्रमांक 1 हा तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. तुम्हाला जर संपूर्ण सेशनची लिस्ट बघण्याची इच्छा असेल तर ऑल सेशनच्या समोर या एरोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. हे बघा, सेशन 1, सेशन 2, सेशन 3, सेशन 4, सेशन 5 अशा स्वरूपाने इथे तुम्हाला संपूर्ण 50 सेशनची ही यादी दिसत आहे. आता येणारी जी आपली MSCIT ची परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये संपूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न विचारले जाणार आहेत. मग त्या परीक्षेचा सराव व्हावा यासाठी या प्रत्येक सेशन मध्ये 2 अटेम्प्ट तुम्हाला देण्यात आलेले आहेत. चला तर मग आपण ते अटेम्प्ट आता देऊन बघूयात. तुम्हाला जर भाषा बदलायची असेल त्या परीक्षेची तर या ठिकाणी वरील बाजूला इंग्लिश असं एक नाव दिसत आहे. त्याच्या बाजूला एरोवरती जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा इथे इंग्लिश, हिंदी आणि मराठी तीनही भाषा दिसत आहेत. 3 पैकी तुम्हाला ज्या भाषेमध्ये परीक्षा द्यायची असेल ती भाषा इथे सिलेक्ट करू शकता. आपण सध्या इंग्लिश भाषेतनं ही परीक्षा देणार आहोत म्हणून आपण इथे इंग्लिश लँग्वेजवर क्लिक केलेलं आहे. आता पहिल्या सेशनला आपण सुरुवात करूयात. सेशन 1 यावरती क्लिक करायचं आहे. इथे परीक्षेला सुरुवात करण्यासाठी वरील बाजूला ओपन एक्झाम या नावाचं बटन आहे. त्या बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय. इथे प्रोग्राम नेम MSCIT एक्झाम प्रॅक्टिस टोटल क्वेश्चन 10 या MSCIT प्रॅक्टिस एक्झाम मध्ये तुम्हाला प्रत्येक एक्झाम मध्ये 10 प्रश्न दिलेले आहेत. या एक्झामचं ड्युरेशन फक्त 15 मिनिटांचं आहे आणि 2 अटेम्प्ट तुम्हाला प्रत्येक सेशन मध्ये देण्यात आलेले आहेत. आता आपण हा पहिला अटेम्प्ट सुरू करणार आहोत. तो सुरू करण्यासाठी स्टार्ट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. परीक्षा आपली सुरू झालेली आहे एक्झाम प्रॅक्टिसची. यामध्ये ही वरील विंडो जर तुम्हाला हाईड करायची असेल आणि व्यवस्थित पूर्ण प्रश्न व पर्याय बघण्याची इच्छा असेल तर एंड एक्झामिनेशनच्या बाजूला जो एरो आहे त्या एरोवरती आपण क्लिक करणार आहोत. हे बघा, आता फक्त आपल्याला प्रश्न आणि पर्याय दिसत आहेत. या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य ते उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर
ट्रू देऊयात. सबमिट. आर यू शुअर? प्लीज कन्फर्म बिफोर यू सबमिट. यू कॅन सबमिट द आन्सर ओनली वन्स. एकदा हे उत्तर सबमिट केल्यानंतर यामध्ये तुम्हाला कुठलाही बदल करता येणार नाहीये. सबमिट. उत्तर सबमिट झालेलं आहे. ऑटोमॅटिकली तुमच्या समोर दुसरा प्रश्न आलेला आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला राहिलेल्या सर्व 10 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. आता या ठिकाणी आपल्या समोर 10वा प्रश्न आहे. RTF स्टँड्स फॉर रिच टेक्स्ट फॉर्मॅट, ट्रू ऑर फॉल्स? याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजे ट्रू. पण या प्रश्नाचं उत्तर आपण चुकीचं देणार आहोत, जेणेकरून मला तुम्हाला हे दाखवायचं आहे की या ठिकाणी या ऍप मध्ये पूर्ण परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला बरोबर उत्तर सुद्धा दिसतात. त्यामुळे आपण आता या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर चुकीचं देणार आहोत. फॉल्स. याचं करेक्ट उत्तर आहे ट्रू. परीक्षा बंद करण्यासाठी एंड एक्झामिनेशन नावाच्या बटनावरती क्लिक करण्याची आवश्यकता नाहीये. आपला वेळ झाल्यानंतर ऑटोमॅटिक परीक्षा बंद होते किंवा प्रश्न संपल्यानंतर ऑटोमॅटिकली ही MSCIT प्रॅक्टिस एक्झाम बंद होणार आहे. मग एंड एक्झाम करायचं आहे आपल्याला. यस. परीक्षा समाप्त झालेली आहे आणि हे बघा इथे पहिल्या अटेम्प्ट मध्ये आपल्याला 10 पैकी 9 मार्क दिले आहेत. आपण एका प्रश्नाचं उत्तर मुद्दामून चुकीचं दिलं होतं. ते आपण आता व्ह्यू रिपोर्ट बटनावरती क्लिक करून चेक करूयात. व्ह्यू अनालिसिस या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण जी आता सराव परीक्षा सोडवली त्यामध्ये 9 प्रश्न आपले बरोबर आलेत आणि 1 प्रश्न आपला चुकलेला आहे. हा पहिला प्रश्न होता, करेक्ट उत्तर आहे. हा दुसरा प्रश्न, याचंही उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने 9 प्रश्नांची उत्तर आपली ही बरोबर आलेली आहेत. आणि हा 10वा प्रश्न बघा. RTF स्टँड्स फॉर रिच टेक्स्ट फॉर्मॅट म्हणजेच वर्डपॅड मध्ये आपण जेव्हा एखादी फाईल साठवतो त्यावेळेस त्या फाईलच्या पुढे ऑटोमॅटिकली एक एक्सटेन्शन लागतं. त्या एक्सटेन्शनला आपण RTF असं म्हणतो. म्हणजेच वर्डपॅड या प्रोग्रामचं एक्सटेन्शन आहे RTF. त्याचाच फुल फॉर्म आहे रिच टेक्स्ट फॉर्मॅट. मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर हे ट्रू होतं, पण आपण मुद्दामून त्या ठिकाणी फॉल्स सिलेक्ट केलं होतं. म्हणजे आपला एक प्रश्न चुकलाय, पण या सॉफ्टवेअर मध्ये, या ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर करेक्ट कोणतं आहे ते दाखवण्यात आलेलं आहे. हे बघा इथे. अशा पद्धतीने जर तुमच्याकडनं काही प्रश्नांची उत्तरं चुकली तर तुम्ही परत एकदा अनालिसिस रिपोर्ट चेक करू शकता. यामध्ये आल्यानंतर ज्या प्रश्नांची उत्तरं तुमची चुकलेली असतील ते प्रश्न परत एकदा व्यवस्थित वाचायची आहेत आणि त्यांची करेक्ट उत्तरं वाचायची आहेत, ना की ती रॉंग उत्तरं. कारण इथे जर तुमच्याकडनं ते प्रश्न चुकलेत तर हरकत नाही, परंतु अंतिम परीक्षेमध्ये असं होता कामा नये यासाठी आपल्याला या ऍप्लिकेशनचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे आणि हे प्रश्न आणि उत्तरं व्यवस्थित वाचायची आहेत. चला तर मग आता आपण बॅक बटनावरती क्लिक करूयात आणि आणखी काही गोष्टी यामधल्या बघूयात. आपण आता अटेम्प्ट पहिला दिला होता आणि हा इंग्रजी भाषेमधून दिला होता. पण आता एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटलं की नाही, आपल्याला हा जो व्ह्यू रिपोर्ट आहे किंवा याच्यामध्ये जो अनालिसिस आपल्याला दाखवलं जातं हे मला मराठी भाषेतनं हवं होतं, तर तुम्ही परत एकदा बॅक बटनावरती येऊ शकता आणि इथे लँग्वेज तुम्हाला चेंज करता येणार आहे. मी आता मराठी लँग्वेज सिलेक्ट करतोय. परत एकदा सेशन 1 मध्ये एंटर होणार आहोत. परीक्षा सुरू करा
आपण जो पहिला अटेम्प्ट दिला होता त्याचा अहवाल पाहायचा आहे. संपूर्ण ऍप्लिकेशनची भाषा आता ही मराठीमध्ये बदललेली आहे. अहवाल पाहायचा आहे आपल्याला, विश्लेषण सुद्धा पाहायचं आहे. आपण आता जी परीक्षा इंग्रजी भाषेतून सोडवली होती त्या संपूर्ण परीक्षेचं भाषांतर इथे मराठी भाषेमध्ये झालेलं आहे. हे बघा, बॅक येतोय आपण आता इथे अटेम्प्ट नंबर 2. अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक सेशन मधले 2 अटेम्प्ट पूर्ण करायचे आहे, संपूर्ण 50 सेशनचे. हा दुसरा अटेम्प्ट जेव्हा तुम्ही पूर्ण कराल तेव्हा परत एकदा बॅक यायचं आहे आणि इथे सर्व सत्र या समोरील एरो वरती क्लिक करायचंय. इथे तुम्हाला सेशन 2 हे दिसत आहे. जेव्हा तुम्ही सेशन 1 मधील 2 अटेम्प्ट पूर्ण कराल तेव्हा तुम्हाला सेशन 2 सुरू करायचंय आणि पहिल्याच प्रमाणे परीक्षा सुरू करा या बटनावरती क्लिक करा आणि प्रारंभ करून तुम्हाला परीक्षेला सुरुवात करता येणार आहे. मी आता इथे बॅक जातोय. या ऍप मध्ये सेशन त्या बाजूला सिलेबस तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे संपूर्ण 50 सेशनचा. इथे तुमचा स्कोर दिसत आहे. तुम्ही जे काही आता सेशन सोडवलेत त्या सेशनचा संपूर्ण स्कोर या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात येत आहे. हे सर्व सेशन झाल्यानंतर तुम्हाला डेटा सिंक करून घ्यायचा आहे. बॅक बटनावरती येतोय आपण, इथे मेनू वरती क्लिक करा. या ठिकाणी डेटा सिंक या नावावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्ही इथे सोडवलेले सेशनचे मार्क हे वेबसाईटला अपलोड होतील. पण त्याची शेवटची तारीख काय आहे ते तुम्ही तुमच्या सेंटरशी संपर्क करून चेक करून घ्या. पुढे क्वेश्चन आन्सर आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर MKCL ने विद्यार्थ्यांसाठी ही एक बेस्ट फॅसिलिटी अवेलेबल करून दिलेली आहे, लर्निंग असिस्टंट. या ठिकाणी तुम्हाला जे काही प्रश्न पे असतील ते प्रश्न या ठिकाणी तुम्ही विचारू शकता. उदाहरणार्थ आपण एक प्रश्न विचारूयात, व्हॉट इज द हार्डवेअर. गो अहेड. आपण हा जो काही प्रश्न विचारला होता त्या प्रश्नांच्या वेगवेगळ्या लिंक तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहेत. जसं की आपण आता इथे गुगल वरती जेव्हा क्लिक करतो तर त्याच्या वेगवेगळ्या लिंक्स या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहेत. तुम्ही यावरती क्लिक केलं तर डायरेक्टली ती वेबसाईट त्या ठिकाणी सुरू होणार आहे. आपण परत आता सेशन वरती येऊयात. प्रत्येक विद्यार्थ्याने हे ऍप मोबाईल मध्ये डाउनलोड करावं व प्रत्येक सेशन मध्ये असणारे 2 अटेम्प्ट पूर्ण करायचे आहेत व MSCIT फायनल एक्झामची प्रॅक्टिस पूर्ण करायची आहे. हे ऍप MSCIT फायनल एक्झामच्या प्रॅक्टिस साठी तुम्हाला देण्यात आलेले आहे. अंतिम परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा. कोणाला काही शंका असतील तर अवश्य मला खालील नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.